अरे मुलांनो, मस्ती नको. तुमचे डॅडी कार चालवत आहेत ना. शेवटी लहान मुलंच ती अशी ऐकणारी होती. तेजस्विनी अजितच्या शेजारीच कारमध्ये बसली होती आणि पाठी त्यांची 2 लहान मुले, एक मुलगा आणि एक मुलगी. तेजस्विनी नावाप्रमाणेच गोरी गोमटी. 5-1 वर्षांपूर्वीच तिचं अजितशी लग्न झालं होतं. अजित मोठ्या नावाजलेल्या कंपनीत कामाला होता. त्यांनी नुकताच गावी एक मोठा बंगला विकत घेतला होता आणि आता ते तिथेच चालले होते. मुलांची मस्ती चालू होती आणि तेजस्विनी त्यांच्या पुढच्या सीटवरून मागे वळून त्यांना दम भरत होती. अजितने सहजच तेजस्विनीकडे पाहिले आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. गोरा गोमटा चेहरा, ओठांवरची लाल भडक लिपस्टिक. इतक्यात समोरून येत असलेल्या मोठ्या मालवाहक ट्रकचा कर्णकर्कश भोंगा अजितच्या कानावर पडला. त्याने समोर पाहिले. त्याचं तोंड खुलच राहिलं. समोरून येणारं स्वतःचं मरण तो आपल्या डोळ्यांनी पाहत होता. तो एकटा मरणार नव्हता. सोबत त्याची बायको तेजस्विनी आणि त्यांची 2 कोवळी मुलंही काळाच्या पडद्याआड होणार होती. काही कळायच्या आतच गाडीचे स्टीअरिंग व्हील आपोआपच फिरले. तो ट्रक यांच्या गाडीला अगदी चाटून गेला होता. 2-3 सेकंदांनी अजितने गाडीचा ब्रेक लावला. अजितच्या सोबत तेजस्विनीचंही हृदय जोरजोरात धडकू लागलं होतं. हे नक्की काय होतं? तेजस्विनीने पाठी मुलांकडे पाहिलं. ती सुखरूप होती. तेजस्विनी अजितवर रागावली, पण अजित, तो मात्र अजूनही या धक्क्यातून सावरलाच नव्हता. अगं, गाडीचं स्टीअरिंग व्हील आपोआपच फिरलं. काय? हो अगं, आपण तर मेलोच असतो. मला काय करावं कळतच नव्हतं. तोच गाडीचे स्टीअरिंग व्हील आपोआपच फिरले गेले, म्हणून आपण आता असे जिवंत आहोत. तेजस्विनीला याचं जास्त आश्चर्य वाटलं नव्हतं. लग्नानंतर आलेला हा त्यांचा पहिला अनुभव नव्हता. याआधीही बऱ्याच वेळा तेजस्विनी स्वतः मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आली होती. तिने तिचं मरण या 4-5 वर्षांत अनेकदा जवळून पाहिलं होतं. एकदा तिचं नुकतंच लग्न झालं असताना ती तिच्या मैत्रिणीसोबत रस्त्याच्या कडेने फुटपाथवरून चालली होती. बाजूलाच दुकानांच्या रांगा होत्या. अचानक तिची ओढणी कोणीतरी खेचल्याचा तिला भास झाला. तिने मागे पाहिलं तर तिची ओढणी एका लाकडी दुकानाच्या लाकडाच्या एका फटीत अडकली होती. ती फाटली गेली. तेजस्विनी फार संतापली. तो तिचा नवीनच ड्रेस होता, पण तिची मैत्रीण मात्र तशीच तिच्या शिवायच एकटीच गप्पा मारत पुढे निघून गेली. काही कळायच्या आतच तिच्या डोक्यावर अचानक पुढच्याच दुकानाचा स्लॅब कोसळला. तिला फार लागलं होतं. 2 महिने ती हॉस्पिटलमध्ये होती. तेजस्विनी मात्र यातून वाचली होती. जर तिची ओढणी दुकानाच्या त्या लाकडी फटीत अडकली नसती तर. एकदा तर तेजस्विनी वादळी पावसात तिच्या नवऱ्यासोबत त्यांच्या गाडीने येत असता रस्त्याच्या कडेच्या झाडीतून अचानकच एक रेडा त्यांच्या गाडीसमोर आला. त्यांनी लगेचच ब्रेक लावला. यातून ते बचावले असं त्यांना वाटत होतं, पण काही सेकंदातच त्यांच्या समोरील रस्त्या शेजारील एक भलं मोठं झाड वादळी वाऱ्याने रस्त्यावर आडवं पडलं. जर तो रेडा त्यांच्या गाडीसमोर आला नसता तर ते झाड यांच्याच गाडीवर पडलं असतं. असे एक ना अनेक अनुभव या 4-5 वर्षात तेजस्विनीला आले होते. पण आजच्या प्रसंगातही नेहमीप्रमाणेच देवाचे आभार मानावेत, तर गाडीमधील अडकवलेली ती देवाची मूर्ती, ती सुद्धा खाली पडली होती. यावर जास्त विचार किंवा चर्चा न करता गाडी सावधपणे चालवत ते पुढच्या मार्गी निघाले. दुपारी 4च्या सुमारास ते त्यांच्या नवीन घरी गावी एका मोठ्या बंगल्यात आले होते. टेम्पोने 4 दिवस आधीच सगळं सामान पोहोचलं होतं. नवीन जागा, सामानांची आवरावर म्हणून 2 गडी कामाला ठेवले होते. सहजच
परिसराचा फेरफटका मारावा म्हणून तेजस्विनी बंगल्याबाहेरच्या कच्च्या रस्त्याजवळ आली. त्यांचं हे घर मुख्य शहरापासून थोडं लांब होतं, पण आजूबाजूला थोडीफार छोटी मोठी घरं, इमारती होत्याच. यांचं घर मात्र त्या परिसरात चिखलात पडूनही लख्ख उजळणाऱ्या त्या मोत्यासारखंच भासत होतं. बाजूलाच काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता त्यांचा चेंडू तेजस्विनीच्या दिशेने गेला. गोरी गोमटी, त्यात लाल भडक रंगाची साडी नेसलेली तेजस्विनी सगळा परिसर न्याहाळत होती. तिच्या कानी काहीतरी कुजबूज ऐकू आली. साधारण 9वी-10वीतला, चेहऱ्यावर साधं मिसरूडही न फुटलेला पोरगा पुढे आला. तेजस्विनीकडे पाहून तोंडावर एक क्रूर हास्य आणत अश्लील अर्थाने तो चेंडू त्याने तेजस्विनीकडे मागितला. त्याच्या बोलण्यात अश्लीलतेचा सूर होता हे न कळण्या इतपत तरी तेजस्विनी मूर्ख नव्हती. ती सरळ घरी निघाली. इथे तो पोरगा जोरजोरात हसायला लागला. आता संध्याकाळ झाली होती. तेजस्विनी सोफ्यावर बसून टीव्ही बघत होती. कामगार गडीही त्यांचं सामानांचं आवराआवरीचं काम करतच होते. त्यातील एक रामू नावाचा गडी मात्र अधूनमधून तेजस्विनीवर चोरट्या नजरेने पाहत होता. तिच्या ते लक्षात आलं. तिने लगेचच टीव्ही बंद करून टाकला आणि ती सरळ वरच्या खोलीत निघून गेली. प्रवासातील थकवा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. ती तशीच बेडवर हात पसरवून पडली. तिला लगेचच झोप लागली. कसल्या तरी आवाजाने तिला काही वेळाने जाग आली. तिची नजर बेडच्या दारापाशी गेली. दाराच्या फटीतून कोणीतरी गेल्याचं तिला जाणवलं. ती घाबरली. साडीचा बाजूला झालेला पदर सावरतच ती दारापाशी धावत गेली. बाहेर कुणीच नव्हतं. इतक्यात अजित आला. काय रे, आता इथून कोण गेलं, पाहिलंस का? आत्ता ना, तो रामू गेला धावत. मी विचारलं तर काहीच न बोलता निघाला. वाटलंच होतं मला. मी झोपली होती तर तो या दाराच्या फटीतून मला पाहत होता. हो का, तू आहेसच इतकी सुंदर. विषयाला नेहमीप्रमाणेच बगल देत त्याने तिला आपल्या मिठीत घेतले. नेहमीप्रमाणेच तोही दिवस गेला. दुसरा दिवस उजाडला. सकाळीच सकाळी पोलिसांच्या व्हॅनचा सायरन यांच्या कानी पडला. ते धडपडतच अंथरुणातून बाहेर आले. काही वेळातच ते त्यांच्या बंगल्याखाली आले. समोर भरपूर लोक जमली होती. जरा लांबून बायकांचे रडण्याचे आवाज येत होते. कदाचित कोणीतरी गेलं असावं. अजितने समोरच्याच गर्दीतील एका माणसाला याबद्दल विचारलं. क्या बताऊं साहब, एक लड़के को बुरी तरह से पीट के, जानवरों की तरह नोच के उसे सामने के ही एक पेड़ पे लटकाया है. वो भी पेड़ की एक टूटी डाली को उसकी गर्दन में घुसाकर उसे वैसा ही लटकता हुआ किसी ने पेड़ पर छोड़ा है. हे ऐकायलाच किती विचित्र वाटत होतं. पण तो मुलगा नक्की कोण होता? काही तासांनी त्या मुलाचं प्रेत त्यांच्या समोरूनच नेहण्यात आलं. तेजस्विनी तोपर्यंत खालीच उभी होती. अचानक वाऱ्याने त्या प्रेतावरील चादर हलकीच बाजूला झाली. तशी तेजस्विनी 4 पावलं मागे झाली. तेजस्विनीला ज्याची भीती होती तेच घडलं होतं. ते प्रेत त्याच कालच्या मुलाचं होतं. काल त्या मुलाच्या अश्लील टोमण्यावर काहीच उत्तर न देता तिथून सरळ घरी निघून येण्याचं तिचं कारणही कदाचित हेच असावं. तिला अंदाज होता त्या मुलाचं पुढे काय होणार आहे याचा. कारण यापूर्वी तिच्या बाबतीत लग्नानंतर असं अनेक वेळा घडलं होतं. ऑफिसमध्ये तिच्याशी जवळीक करायला बघणारा सूरज, त्याचाही कार अपघातात असाच किळसवाणा
मृत्यू झाला होता. त्यांच्या नेहमीच्याच रस्त्यावरून ये जा करत असताना तेजस्विनीला दारूच्या नशेत वाईट साईट बोलून तिचा अपमान करणारा तो रस्त्यावरचा टपोरी, तोही एका पाणीवाहक टेम्पोखाली चिरडून असाच किळसवाण्या पद्धतीने मेला होता. यांतील एकाचंही शरीर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही चांगल्या अवस्थेत उरलेलं नव्हतं, अशी वाईट अवस्था त्यांची झाली होती. या सगळ्यांबाबत तेजस्विनीच्या मनात स्वाभाविकच राग हा होताच, पण त्यांची अशी अवस्था व्हावी असं तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. ती तशीच अस्वस्थ मनाने बंगल्यात गेली. दुपारचे 12 वाजत आले होते आणि तेजस्विनीची अंघोळही आटपली नव्हती. अजित ऑफिसला गेला होता. ती त्यांच्या वरच्या प्रशस्त बाथरूममध्ये गेली. ती तशीच गाऊनवरच शॉवर खाली उभी राहिली. कदाचित ती याच सगळ्याचा विचार करत असावी. अचानक तिच्या मनाने विचार करणं एकदम बंद केलं. तिच्या पाठीवरून कोणीतरी प्रेमाने हात फिरवल्याचा भास तिला झाला. तिने लगेचच पाठीवरून पाहिले. आपल्या पाठीवर स्वतःच्या दोन्ही हातांनी कसेबसे चाचपून पाहिले. कदाचित गाऊनवरून ओघळणारं शॉवरचं थंड पाणी. हो, ते तसंच झालं असावं. ती स्वतःचीच खोटी समजूत काढत होती, पण तिचं मन आता फारच विचलित झालं होतं. तिच्या मनात इतके वर्ष खूप काही दडून बसलं होतं आणि ते तिला कोणाला तरी सांगून स्वतःचं मन आता मोकळं करायचं होतं. पण कोणाला? अजितला? आज रामू नावाचा तो घरगडी त्यांच्या घरी न आल्याने इथे तेजस्विनीला जरा हायसं वाटलं होतं. नाहीतर त्या थर्ड क्लास माणसाची नजर या फर्स्ट क्लासमध्ये आयुष्य जगणाऱ्या तेजस्विनीवर पडावी यातच ती स्वतःचा अपमान मानत होती. हाय सोसायटी, हाय क्लास माणसांसोबत राहायची तिची सवयच झाली होती. कोणी पुरुषाने तिच्या सौंदर्याकडे पाहावं, याहीपेक्षा रामूसारख्या लो क्लास माणसाने तिच्यासारख्या अप्पर क्लास बाईकडे पाहावं याचा तिला जास्त राग होता. टीव्ही आणि मुलांसोबत तिचा अख्खा दिवस गेला. अजित घरी आल्यावर डिनरच्या वेळी तिने विषय काढला. मुलं त्यांचं जेवण आटोपून आपापल्या खोलीत निघून गेली होती. आजचा तुझा दिवस कसा गेला? बरा गेला. का ग, आज असं का विचारतेस? अजित, हे बघ, मी तुला आता जे काही सांगेन ते नीट शांतपणे ऐक प्लीज. हो बाई, बोल, काय झालं? आपल्या लग्नाला आता 5 वर्ष होत आलीत. या 5 वर्षात मला खूप काही विचित्र अनुभव आले आहेत. लग्न झाल्याच्या पहिल्या रात्रीपासून ते आत्तापर्यंत मला सतत असं जाणवतं माझ्या सोबत आजूबाजूला कोणीतरी आहे. ते जे कोणी आहे ते सतत मला स्पर्श करत असतं. खरं तर म्हणूनच मला तिथल्या फ्लॅटमध्ये राहायचं नव्हतं, पण इथे आल्यावरही मला तसलेच भास होत आहेत रे. ते जाऊ दे, कालचंच उदाहरण घे. आपण कारमधून इथे येत असताना अपघातात मरता मरता वाचलो, तेव्हाही आपल्यासोबत कोणीतरी होतच ना. असं म्हणत तेजस्विनीने तिला आलेले सगळे अनुभव एक एक करून अजितला सांगायला सुरुवात केली. अगदी आज सकाळच्या त्या मुलाबाबत घडलेल्या घटनेबद्दलही. यात सहजासहजी कोणाचा विश्वास बसणारा नव्हता, पण 2 वेळा या घटनांचा अजित हा प्रत्यक्ष साक्षीदार होता. तेव्हा तो ह्या गोष्टी नाकारूही शकत नव्हता. पण मग त्यांच्याकडे दुसरा काय पर्याय होता? हे बघ तेजस्विनी, मला कळतंय तुला नक्की काय सांगायचं आहे ते, पण मग आपण काय करायला हवं? ते दोघेही गप्प झाले. अजितने तेजस्विनीचा हात आपल्या हातात घेतला. तू हे विचार आजच्या दिवसापुरते विसरू शकशील? आजची रात्र आपण खास केली तर? अजितच्या बोलण्याचा अर्थ तेजस्विनीला कळला. तिने तिचा हात लाजतच पाठी घेतला. ती बाजूलाच असलेल्या किचनमध्ये हसत हसत गेली. तिने दुधाचं पातेलं गॅसवर ठेवलं. एवढ्यात
हळूच तेजस्विनीच्या कमरेला पाठूनच त्याने आपल्या दोन्ही हातांनी मिठी मारली. तेजस्विनी लाजली. एवढी कसली घाई? येते ना मी. तेजस्विनीच्या पाठीवर त्याने आपले ओठ टेकवले. एका हाताने त्याने तिचा पदर खाली केला. तसं तेजस्विनीने तिचे डोळे बंद केले. काय ग, येतेस ना? ये लवकर. वरच्या बेडरूम मधून तेजस्विनीला अजितची हाक ऐकू आली. अजित जर वर आहे तर मग तेजस्विनीला मिठी मारून कोण आहे? तेजस्विनीने तिची नजर खाली तिच्या पोटाजवळ वळवली. दोन कुजलेले, हिरवट काळपट पडलेले हात, ज्यांचं मांस त्यांच्या हातांच्या हाडांवर काही ठिकाणी लटकत होतं. त्या हातांनी तिला पाठवून मिठी मारली होती. तेजस्विनी जोरात किंचाळली. तिने त्याचा हात झटकला. तिने पाठी पाहिलं तर तिचा श्वास आपोआपच बंद झाला. तिचं तोंड उघडच राहिलं, कारण तिच्या समोरच संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत जणू एक प्रेतच उभं होतं. हिरवट काळपट रंगाचा निर्वस्त्र अवस्थेतील त्याच्या शरीराचा बहुतांश भाग कुजून गेला होता. त्याच्या हातापायाची तसेच छातीच्या बरगड्यांची हाडं तेजस्विनीला स्पष्ट दिसत होती. तेजस्विनी जागेवरच खाली कोसळली. तेजस्विनी, तेजस्विनी. अजित तेजस्विनीला शोधत किचनमध्ये आला. ती बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. अजितने तिला उचलून खालच्याच हॉलमध्ये आणलं. तोंडावर पाणी शिंपडलं. काही वेळाने ती शुद्धीत आली. शुद्धीत येताच तिने अजितला घट्ट मिठी मारली. ती काही बोलायच्या मनस्थितीतच नव्हती. ती ढसाढसा रडत होती. एव्हाना रात्रीचे 11 वाजले होते. तिने घडला प्रकार अजितला सांगितला, पण त्याला हे पटतच नव्हतं. बोलता बोलता त्याचं लक्ष तिच्या साडीवर गेलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या साडीला, तिच्या कमरेला कुजलेला कसला तरी पदार्थ लागला होता. ते दोघेही आता सावध झाले. त्यांची मुलं वरती एकटी होती हे त्यांच्या लक्षात आलं. ते धावतच वरच्या खोलीत गेले. मुलांच्या बेडरूमचा दरवाजा त्यांनी उघडला. तिथे मुलं शांत झोपली होती. अजित, इथे ती आत्मा, ते प्रेत, काय म्हणायचं त्याला, ते जे कोणी आहे ते इथेच आहे. काय करायचं मग? चल, आत्ताच आपण इथून निघून जाऊया. हे घर आत्ताच सोडून देऊया. अजित, तुला कळत कसं नाही? ते माझ्या अवतीभोवती फिरतं आहे. मी कुठेही गेली तरी ते माझा पाठलाग सोडणार नाही. मग काय करूया? माझ्या मित्राच्या ओळखीचा एक मांत्रिक आहे, त्यांना बोलवायचं का? मांत्रिक? नको, माझा त्यांवर अजिबात विश्वास नाही. या टिपिकल इंडियन बाबाबुवांवर माझा विश्वास नाही. मी आजच दुपारी नेटवरून डेव्हिड नावाच्या व्यक्तीची माहिती वाचली. ते इथेच जवळपासच राहतात. ते इंडियन आहेत. त्यांना प्लॅनचेट करता येतं. प्लॅनचेट? हो, प्लॅनचेट. प्लीज नाही म्हणू नकोस. मी फोन करते त्यांना. कधी? आत्ता? मग कधी? आपला जीव गेल्यावर? तेजस्विनी वैतागतच आपल्या बेडरूममध्ये गेली. तिथून तिने त्या डेव्हिड नावाच्या इस्माला फोन केला. घडली घटना त्यांना सांगितली. ते लगेचच तिथे यायला निघाले. रात्रीचा 1:30 वाजला होता. त्यांच्या घराची बेल वाजली. जरा घाबरतच तेजस्विनीने अजितला सांगून दार उघडले. हाय, मायसेल्फ डेव्हिड. त्यांना बघून तेजस्विनीच्या जीवात जीव आला. डेव्हिड आपल्या पत्नीसोबत तिथे आले होते. त्यांनी संपूर्ण घरावर आपली नजर फिरवली. घरातील कोपऱ्यात त्यांनी फिरून सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. शेवटी लहान मुलं झोपलेल्या दाराला कडी लावून त्यावर एक क्रॉस लटकवला. ते परत खाली हॉलमध्ये आले. तुम्ही जे काही सांगितलं ते हे असं. ती आत्मा तेजस्विनीला प्रत्येक वेळी अपघातातून वाचवते. तेजस्विनीवर वाईट नजर टाकणाऱ्यांचा जीव घेते.
आणि त्या बदल्यात ती स्वतः तेजस्विनीशी एखाद्या नवऱ्याप्रमाणे जवळीकही साधते. हो, असंच काहीच. हे फारच विचित्र आहे, असं म्हणत डेव्हिडने हॉलमध्येच एका गोल टिपॉयच्या बाजूला 4 खुर्च्या गोलाकार मांडल्या. टेबलावर काही मेणबत्त्या पेटवल्या. घराची संपूर्ण लाईट बंद केली. आता वेळ होती प्लॅनचेट बोर्डची. त्यांनी तो टेबलावर मधोमध मांडला. सगळे खुर्च्यांवर गोलाकार बसले. सगळ्यांनी आपापले हात टेबलावर एकमेकांच्या हातावर ठेवून प्लॅनचेट बोर्ड भोवती रिंगण तयार केलं. अगोदर तर तेजस्विनीला याचं काहीच वाटत नव्हतं, पण प्लॅनचेटने आत्म्यांना बोलावतात, त्यांना काही प्रश्न विचारले जातात याची तेजस्विनीला माहिती होती. जसजशी प्लॅनचेट करण्याची वेळ जवळ येत होती तसतसं तिला हळूहळू भीतीची जाणीव होऊ लागली. ती तर आता इतकी घाबरली होती की हे नक्की करावं का असा प्रश्न तिला पडला होता. पण आता मागे हटण्यात काहीच अर्थ नव्हता. आता ती वेळ आली होती. मी इथे उपस्थित असलेल्या आत्म्यांना आवाहन करतो, तुमचं अस्तित्व आम्हाला दाखवा. इतका वेळ अतिशय हळू आवाजात बोलणाऱ्या डेव्हिडच्या आवाजाचा सूर आता एकदम बदलला होता. काही समजायच्या आतच ते टेबल हलू लागलं होतं. एखाद्या छोट्या तीव्रतेच्या भूकंपाप्रमाणेच त्यांना ते भासत होतं. ते सगळेच एकमेकांकडे पाहू लागले. अचानक कसला तरी टेबलावर जोराचा आवाज झाला. जणू कोणीतरी टेबलावर जोरात हातोडाच मारला असावा. इथे डेव्हिड आणि अजित वेदनेने किंचाळत विव्हळत होते. तेजस्विनीला तर काहीच कळत नव्हतं. प्लॅनचेटला तर अजून सुरुवातही झाली नव्हती. प्लॅनचेटमध्ये एका दिशादर्शक लाकडी वस्तूवर सगळ्यांनी हाताचं बोट ठेवून पुढील गोष्टी करायच्या असतात. पण त्यांनी एकमेकांचे हात धरून फक्त एकदाच हलके आवाहन केले होते. डेव्हिड आणि अजित अजूनही वेदनेने किंचाळत होते. ते रडकुंडीला आले होते. नक्की काय झालं होतं हे इतकं वेगात होत होतं की तेजस्विनीला काय करावं काहीच सुचत नव्हतं. इतक्यात तेजस्विनीची नजर त्यांच्या हाताजवळ गेली. तिला काहीतरी दिसलं, पण तिचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. म्हणून तिने टेबलावरचीच एक मेणबत्ती उचलली आणि तिच्याच उजेडात टेबलावरील दृश्य ती स्पष्ट नजरेने पाहू लागली. अजितच्या हातावर ठेवलेल्या डेव्हिडच्या हातात मोठा जाडजूड काळा खिळा अजितच्या हातातून सरळ आरपार टेबलात ठोकला होता. तेजस्विनीचं अंग शहारलं. ती टेबलावरून उठणार इतक्या डेव्हिडने तिला थांबवलं. तू कोण आहेस? तू आम्हाला का त्रास देतोस? डेव्हिडचा हा प्रश्न विचारून होतो न होतो तोच डेव्हिडची बायको जोरात ओरडली. तिने तेजस्विनीचा आणि डेव्हिडचा हात सोडला. ती स्वतःच्या पाठीवर हात लावून पाठ चाचपून रडत होती. तिलाही असह्य वेदना होत होत्या. डेव्हिडच्या सांगण्यावरून तेजस्विनीने खोलीतील सर्व लाईट्स चालू केल्या. हे काहीतरी विचित्र आणि फारच भयानक होतं हे डेव्हिडने ओळखलं. तेजस्विनीने किचनमधून भांडी उचलायची पकड आणली. कसे बसे प्रयत्न करून त्यांनी त्यांच्या दोघांच्या हातातील रुतलेला तो जाडजूड खिळा ओढून बाहेर काढला. त्यांच्या हातातील रक्ताची धार थांबत नव्हती. पण मग डेव्हिडची बायको, ती का रडत होती? डेव्हिडने त्याच्या बायकोचं टी शर्ट पाठून वर केलं. तिच्या पाठीवर मोठ्या जखमा होत्या, जसं की एखाद्या चापकाने तिला सोललं होतं. त्याने टी शर्ट अजून जरा वर केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तिच्या पाठीवर एक आकडा कोरलेला होता. तिच्या पाठीवर 13 हा अंक खोल जखमीच्या रूपात दिसत होता. डेव्हिड एका हाताने आपल्या पॅन्टीच्या खिशातील रुमाल काढत म्हणाला, माफ करा, हे मी असं कधीच म्हणत नाही, पण आज आमचा नाईलाज आहे. आम्ही तुमची कोणतीही मदत करू शकत नाही.
आम्हाला आता जायला हवं. डेव्हिड आपल्या जखमी हातावर रुमाल बांधत होता. अहो, तुम्ही असं नाही बोलू शकत. तुम्ही आमचा तरी विचार करा, तेजस्विनी म्हणाली. मी तुम्हाला घाबरवू इच्छित नाही, पण खरं काय ते तुम्हाला सांगणं भागच आहे. मनुष्य प्राण्यांची दुनिया, त्यांचं जग वेगळं असतं आणि भूत, प्रेत, आत्मा यांचं जग वेगळं असतं. प्लॅनचेट हे एक माध्यम आहे ज्याद्वारे आपण या दोन्ही जगांना जोडतो. आम्हाला ट्रेन केलं जातं आत्म्यांना या जगात प्लॅनचेटच्या माध्यमातून कसं आणायचं, त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा, त्यांच्याशी कसं बोलायचं आणि त्यांना त्यांच्या दुनियेत परत कसं पाठवायचं. या सगळ्यात धोका हा असतोच. काही वेळा ते आत्मे आपल्या दुनियेत, आपल्या त्या जगात काही केल्या परत जातच नाहीत. तेव्हा यात नक्की कोणत्या प्रकारचा धोका आहे याची तुम्हाला जाणीव होते. तेजस्विनी आणि अजित हे शांतपणे ऐकत होते. डेव्हिड पुढे म्हणाला, तुमच्या बाबतीत तर तो आत्मा प्लॅनचेट करायच्या अगोदरच या जगात कधीच आलेला आहे. त्याला फक्त तेजस्विनीचा सहवास हवा आहे. तुम्हाला आलेले अनुभव मला ज्याप्रमाणे सांगितले त्यावरून तर असंच वाटतं, तो क्रूर, निर्दयी आहे. त्याला कशाचीच भीती राहिलेली नाही. खरं सांगायचं तर या घरात तेजस्विनी सोडून कोणीही सेफ नाही. अहो, मग त्यावर काही उपाय? अजित म्हणाला, ते जे काही आहे त्याचा 13 या अंकाशी संबंध आहे आणि पर्यायी तुमचाही. तुम्ही दोघांनी तुमचा भूतकाळ आठवून पहा. तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर मग ते फार भयंकर रूप घेणार आहे. तुम्हाला तुमच्या भूतकाळातच याचं उत्तर मिळणार आहे. पण आम्ही यात तुमची यापेक्षा जास्त काहीच मदत करू शकत नाही. माफ करा. असं म्हणत डेव्हिड त्याच्या बायकोसोबत आला तसाच निघूनही गेला. हे सारं फारच लवकर एखाद्या सिनेमासारखं घडत जात होतं. 2 मिनिटं स्वस्थ बसून विचार करायची ही वेळ त्यांच्या नशिबात नव्हती. वरच्या मुलांच्या बेडरूम मधून तेजस्विनी आणि अजितला रडण्याचा आवाज ऐकू आला. ते धावत पळत तिथे पोहोचले. त्यांच्या दारावरचं क्रॉस खाली कोपऱ्यात पडलं होतं. त्यांनी लगेचच दार उघडून आत पाहिलं. त्यांच्या मुलाला पंख्याच्या पातीवर त्याचे पाय बांधून उलटे लटकवले होते. पण त्यांची मुलगी, ती कुठेच दिसत नव्हती. बाजूच्याच कपाटातून कसला तरी ठोकण्याचा आवाज येत होता. कपाट बाहेरून बंद होतं. अजितने आधी सावधतेने कपाट उघडलं. कपाटात आत त्यांची मुलगी बंद होती. ती रडत होती. ती घुसमटली होती. श्वास घेणं तिला कठीण होत होतं. अजित बेडवर चढला. त्याने त्याच्या मुलालाही लगेचच खाली काढले. ते मनात आणलं तर काय करू शकतं, कदाचित हेच दाखवण्याचे प्रयत्न करत होतं. त्यांनी आजची रात्र मुलांच्याच खोलीत घालवण्याचा विचार केला. तेजस्विनी आणि अजित दोघेही 13 या संख्येचा आपल्या जीवनाशी काय संबंध हे आपापल्या परीने आठवण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळाने एकेकाला हळूहळू चांगली गाढ झोप लागली. सकाळ झाली. आजची सकाळही कालच्या प्रमाणेच वाईट बातमीने सुरू झाली. त्यांना रामूच्या घरून फोन आला. रामूची बायको रडक्या आवाजात बोलत होती. हां साहेब, मी रामूची बायको बोलते. रामूचा परवाच्या रात्री अपघात झाला हो. काय? हो, तो सहजच नेहमीच्या रस्त्याने येत होता. त्याला सतत वाटत होतं त्याच्या पाठून कोणीतरी येत आहे. तो अधूनमधून पाठी वळून बघत चालला होता. अचानक एक मांजर त्याच्या पायात आलं. हात धडपडला आणि बाजूच्याच एका काटेरी कुंपणावर पडला. कुंपणावरचे लोखंडी काटे त्याच्या डोळ्यात घुसले. अहो साहेब, या गरिबांना थोडी मदत करा. हो, काळजी करू नकोस. तुझ्या घरी मी आजच काही पैसे पाठवतो. काय झालं? कोणाचा फोन होता? रामूच्या घरून होता. का? काय झालं? आणि तो का नाही आला काल? काही सांगितलं का त्यांनी? परवा रात्रीच त्याचा अपघात झाला. म्हणजे तोही? नाही,
तो जिवंत आहे, पण त्याचे डोळे गेले. मी काय म्हणतो, आपण त्या मांत्रिकाला इथे बोलवूयात ना. बघू काही फायदा झाला तर. बघ, काहीही न करता हातावर हात ठेवून नुसतं बघत राहण्यापेक्षा काहीतरी उपाय केलेला केव्हाही चांगला. अजितने लगेचच त्याच्या मित्राकडून हा मांत्रिकाचा नंबर घेतला. घडला प्रकार सांगून त्याला लगेचच त्यांच्या घरी बोलावलं. तो साधारण दुपारी तिथे येणार होता. अंघोळ उरकून तेजस्विनी आरशासमोर केस पुसत बसली होती. तिच्या केसातून, खांद्यावरून तिला कसला तरी स्पर्श जाणवला. ती घाबरली होती, कारण तो स्पर्श कोणाचा होता याचा तिला अंदाज आला होता. तिने भीतीने तिचे डोळे घट्ट मिटले. तिच्या पाठीवर, छाती, पोटावर तिला त्या स्पर्शाची जाणीव होत होती. लग्नानंतर दररोज इतके वर्ष तिला होत असणारा भास, हा तिचा भास नव्हताच मुळी, याची तिला आता जाणीव झाली होती. तिने तिचे डोळे अलगद उघडले. आरशात तिच्या पाठी तिला तीच किळसवाणी भयानक आकृती तिला पाठवून मिठी मारून असलेली तिला दिसली. तिचं संपूर्ण शरीर शहारलं. ती जोरात किंचाळली. ती धावतच खाली हॉलमध्ये आली. काय झालं असावं याचा अंदाज अजितला एव्हाना आला होताच. मुलंही घाबरली होती. ते सगळेच पटापट आटपून बाहेर अंगणातच एकत्र बसले होते. पण बाहेरही त्यांना स्वस्त वाटेल ते काय, कारण समोरच्याच मैदानातील ते सुकलेलं झाड, त्या झाडावर लटकवलेल्या त्या मुलाच्या प्रेताची यांना आठवण करून देत होतं. कशीबशी यांनी ती दुपार घालवली. आता सगळं काही त्या मांत्रिकाच्याच हातात होतं. साधारण दुपारी 4 वाजता तो आपल्या एका शिष्यासोबत तिथे आला. तेजस्विनी आणि अजित आपल्या जागेवरून उठून त्यांच्या जवळ गेले. मुलं तिथेच बसून राहिली. तेजस्विनी त्यांना काही बोलणार इतक्यात त्यांनी तिला थांबवलं. मला अजित यांनी थोडक्यात माहिती दिली आहे. तेजस्विनी, तुम्हालाच या गोष्टींचा त्रास होत आहे, बरोबर ना? हो. मी अजित यांच्याशी काही गोष्टी बोलीन, त्यांना काही गोष्टी सांगीन आणि ते तसंच करतील. तुम्हीही त्यांना तशीच साथ द्या. का, कसं हे विचारण्यात काहीच अर्थ नाही. मी तुम्हाला काही सांगितलं तर ती अदृश्य शक्ती तुमच्या माध्यमातून हे सगळं काही जाणून घेऊ शकेल. तुम्ही फक्त इथे बाहेरच बसून राहा. होकारार्थी मान डोलावत तेजस्विनी तिथेच परत जाऊन बसली. अजित, मला तेजस्विनींच्या काही गोष्टी लागतील. त्यांचे केस, त्यांची नखं, त्यांच्या शरीराला स्पर्श केलेला आत्ताचा कोणताही कपड्याचा तुकडा. हे ऐकताच अजित घरात गेला. आतून त्याने कात्री आणि नेल कटर आणलं. त्याने कात्रीने तेजस्विनीचे काही केस कापले. त्याच कात्रीने तिने घातलेल्या ब्लाऊजचा त्याने हाताचा भाग कापून घेतला. नेल कटरने हातापायांची नखं कापून घेतली. हे सगळं करत असताना तो मांत्रिक त्यांच्यापासून काही अंतर ठेवून उभा होता. अजित ते घेऊन त्याच्याकडे गेला. त्या मांत्रिकाने उभ्यानेच कसल्या तरी चिकट डिंकाने ते सगळं एका काळ्या बाहुलीला चिकटवलं. ते घेऊन तो तेजस्विनीजवळ गेला. आता शेवटच्या काही गोष्टी. तुम्ही तुमचे डोळे बंद करा. तेजस्विनीने तिचे डोळे बंद केले. मांत्रिकाने त्याच्या सहकार्याला इशारा केला. तसा तो तेजस्विनीच्या पाठी जाऊन उभा राहिला. अजितला इशाऱ्यानेच त्यांच्या मुलांना लांब करायला सांगितले. तसा तो त्यांना 4 पावलं लांब घेऊन गेला. त्याचं लक्ष मांत्रिकाकडे जायच्या आतच मांत्रिकाने पिशवीतून एक ब्लेड काढून ते तेजस्विनीच्या तळहातावर जोरात फिरवलं. ती किंचाळली. मांत्रिकाच्या शिष्याने पाठूनच तिच्या गळ्यात एक काळी माळ घातली. तिने तिचे डोळे उघडले. अजित धावत तिथे पोहोचला. माफ करा, पण या गोष्टीला तुम्ही परवानगी दिली नसती म्हणून तुमच्या नकळत मला हे नाईलाजाने करावं लागलं. एव्हाना तेजस्विनीच्या हातून चांगलंच रक्त वाहू लागलं होतं. मांत्रिकाने ते त्या बाहुलीवर लावलं. तिथे त्याचा शिष्य तेजस्विनीच्या दंडाला अजून एक काळी माळ बांधू लागला, ज्याला एक सोनेरी रंगाच्या छोट्या डबीसारखं काहीतरी होतं. अजित,
त्यांच्या हातावर एखादा फडका किंवा रुमाल घट्ट बांधा. आता त्या दुष्ट शक्तीच्या दृष्टीने माझ्या हातातील ही बाहुली हीच तेजस्विनी आहे. तेजस्विनी यांच्या गळ्यात जी माळ आहे त्याने तेजस्विनी त्याला कायमची अदृश्यच असतील. तेजस्विनीच्या हातात जी माळ आहे त्याचा प्रभाव त्याच्या लेखी सूर्याच्या प्रखर किरणांसारखा असेल. जर चुकूनही त्याने तेजस्विनींना स्पर्श केला तर त्याची जागेवरच राख होऊन जाईल. तेजस्विनी, तुम्ही काहीही झालं तरी तुमच्या गळ्यातील ती माळ काढायची नाहीत. तेजस्विनीने होकारार्थी मान हलवली. मांत्रिकाने पूर्ण जोराने तयारीला सुरुवात केली. त्याचा शिष्य काही वस्तूंची मांडामांडी करू लागला. घरातील हॉलमध्ये वेगवेगळ्या वस्तूंनी वेगवेगळी 2 रिंगणं तयार करण्यात आली. एका रिंगणात ती बाहुली ठेवण्यात आली. एका रिंगणात तो मांत्रिक बसला होता. हॉलमध्येच होमअग्नी केला गेला. अजित, तेजस्विनी आणि त्यांची दोन्ही मुलंही तिथेच होती. आता वेळ होती त्या शक्तीला आवाहन करण्याची. ए भेकडा, तुझ्या तेजस्विनीला मी बंदी केला आहे. तिचा जीव तुला प्यारा असेल तर ये इथे. काय? ती शक्ती मला वाचवायला तिचा जीव धोक्यात घालणार आहे? तेजस्विनी खोल विचारात पडली. काय रे भेकडा, असं म्हणत तो मांत्रिक त्या बाहुली ठेवलेल्या रिंगणात गेला. त्याने ती बाहुली आपल्या हातात घेतली आणि तो आला. पूर्ण कुजलेल्या शरीराचा, निर्वस्त्र, त्याचे काळ्या कुट्ट रंगाचे ते डोळे, जागोजागी शरीरावरून पूर्णपणे कुजून बाकी उरलेली त्याची ती हाडं. तो चालता फिरता एक मृत्यूच होता. त्याला पाहून तो मांत्रिकही जरा सावध झाला. बोल, तू कोण आहेस आणि तेजस्विनीला का सतावतोस? का तिला त्रास देतोस? त्रास? आणि मी माझ्या तेजस्विनीला त्रास देणार? हा आवाज तेजस्विनीला ओळखीचा वाटला. तिला कदाचित कळलंही नाही. कधी तिचे डोळे पाण्याने भरले होते. ए भेकडा, सांग, तू नक्की कोण आहेस? तो एक पावलं पुढे येत होता. थांब तिथेच, नाहीतर हिचा मी जीवच घेईन. असं म्हणत त्या मांत्रिकाने ती बाहुली आपल्या हातांनी घट्ट आवळली. तो तिथेच थांबलाच नाही तर आपल्या गुडघ्यांवर बसला. तेजस्विनी हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहत होती. बोल, कोण आहेस तू? तेजस्विनीला एव्हाना कळून चुकलं होतं. तो कोण होता तो? मी राकेश. तेजस्विनीच्या हृदयातून त्याचं नाव बोललं गेलं. राकेश नाव आहे माझं. सोड तिला आता, नाहीतर पस्तावशील. त्याने ढोबरांवर बसूनच आपली नजर वर मांत्रिकाच्या नजरेत घालून म्हटलं. त्याचे डोळे आता लाल भडक झाले होते. ए भेकडा, कोणाला धमकी देतोस? हे जग तुझ्यासारख्या भेकडांसाठी नाही. तू हे जग कधीच सोडून गेला आहेस. मग कशाला आला आहेस इथे? माझ्या तेजस्विनीसाठी. तो हसत होता. तेजस्विनीच्या डोळ्यांतून आलेलं पाणी तिच्या गालांवरून खाली ओघळत होतं. तिला तिचा भूतकाळ विजेच्या वेगाने आठवू लागला. तेजस्विनीची आणि राकेशची पहिली भेट. राकेशने तेजस्विनीला पाठवलेलं ते प्रेमपत्र, ते वाचून आनंदाच्या भरात पावसात नाचणारी ती तेजस्विनी. आणि मग पुढे तिच्या आयुष्यात आलेला अजित, अमाप पैसा, सुखी जीवन यांची स्वप्ने. त्या स्वप्नांमुळे तिने राकेशला दिलेला तो नकार. पण मग त्याचं पुढे काय झालं होतं? मला सांग, तुला कोणी मारलं? मला कोण मारणार? मला फक्त मीच संपवू शकतो, बाकी कोणीच नाही. मी स्वतःला संपवले 13 तारखेला. तू स्वतःला संपवलेस? पण का? कारण तेजस्विनीला मी मेलेलं हवं होतं. ही तीच तारीख होती जेव्हा तेजस्विनीने मला नकार दिला होता. तिने तिचं मत बदललं आणि पैशांच्या पाठी गेली.
इथे तेजस्विनी स्वतःशीच नकारार्थी मान हलवत होती. ती रडत होती. तिच्या बाजूलाच उभा असलेला अजित मात्र तेजस्विनीकडे एकटक पाहतच राहिला. आता मात्र तुला हे जग सोडून जावं लागणार. जाईन, पण आधी तेजस्विनीला सोड. आधी या पेटत्या हवनात उभा राहा, मग मी सोडेन तिला. जितका वेळ तो मांत्रिक त्या प्रेतात्म्याशी बोलत होता तितकाच त्याचा राग, तितकीच त्याच्या अंगातील ज्वाळा उफाळत होती. त्याने एक वेळ पुन्हा त्या बाहुलीकडे पाहिले. काय रे भेकडा, मारू का हिला? तो त्या बाहुलीवरून स्वतःची नजर हटवतच नव्हता. तो तिच्याकडेच एकटक बघतच राहिला, एखाद्या निर्जीव पुतळ्याप्रमाणे. मी शेवटचं सांगतो आहे, हिला मारू की तू या हवनात उडी मारतोस? विजेच्या वेगात तो त्याच्या शिष्याजवळ गेला. त्याने त्याला उचलून सरळ हवनात ढकललं. त्याच्या तोंडावर त्याने आपला एक पाय ठेवला. तो तसाच हवनात तडफडत होता. तिला सोड, मी ह्या तुझ्या भेकड्याला सोडेन. ए, सोड त्याला, ही घे. असं म्हणत त्या मांत्रिकाने ती बाहुली त्याच्याकडे भिरकावली. त्याने ती हवेतच झेलली. तो तिथेच बाहुली हातात घेऊन खाली बसून रडत होता. तिथे मांत्रिकाने धावत जाऊन त्याच्या शिष्याला आगीतून बाहेर काढले. ही माझी तेजस्विनी नाही. सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ही माझी तेजस्विनी नाही. मांत्रिकाचा डाव आता फसला होता, पण अजूनही वेळ गेली नव्हती. मांत्रिक अजूनही त्या अमानवी शक्तीपेक्षा वरचढ होता. मांत्रिकाचाही त्याच्या जिवलग शिष्याची ही अवस्था बघून राग अनावर झाला होता. तेजस्विनी हवी आहे ना तुला? तिला मी मगाशीच मारून टाकलं. तिच्या मी पार चिंधड्या करून टाकल्या. भेकडा, हिम्मत असेल तर ये, मला मारून दाखव. त्याला त्याचे ते बोल आता सहन होत नव्हते. तो धावत त्या मांत्रिकाच्या अंगावर गेला. एखाद्या विजेच्या झटक्याने जसा माणूस हवेत उडवला जातो तसाच तो लांब उडाला. त्याला असह्य वेदना होत होत्या. आत्म्यांनाही वेदना होतात. तेजस्विनी आणि अजित आपल्या मुलांना घट्ट पकडून त्यांच्या तोंडावर, डोळ्यांवर आपला हात ठेवून एका कोपऱ्यात बसून हा खेळ पाहत होते. कसं तरी स्वतःच्या वेदनेवर ताबा मिळवत त्याने मांत्रिकाकडे पाहिले. मांत्रिकाच्या दंडावर बांधलेली ती काळी माळ, त्यावरची ती सोनेरी डबी त्या घरात एखाद्या काजव्याप्रमाणे चमकत होती. त्या दैवी शक्तीपुढे ही शैतानी शक्ती काहीच नव्हती. मांत्रिक हळूहळू पुढे येत होता आणि राकेशचा आत्मा वेदनेने विव्हळत मागे मागे सरकत जात होता. तो सरकत एका कोपऱ्यात लाकडी टेबलाला टेकला. आता तो अजून पाठी जाऊ शकत नव्हता आणि तो मांत्रिक अजूनही त्याच्या जवळच येत होता. बोल, तुझी शेवटची इच्छा. मांत्रिक म्हणाला. राकेशचा आत्मा टेबलाच्या सहाय्याने उभा राहिला. स्वतःला सावरत मांत्रिकाच्या डोळ्यात बघत हसत म्हणाला, माझा शेवट हा फक्त मीच करू शकतो. आत्मे सुद्धा स्वप्न बघतात. काही कळायच्या आतच मांत्रिकावर जोराचा वार झाला होता. त्या प्रेतात्म्याने ते लाकडी टेबल मांत्रिकाच्या डोक्यात मारलं होतं. मांत्रिक रक्तबंबाळ झाला होता. मांत्रिकासारख्या शक्तीला तो थेट स्पर्श जरी करू शकत नसला तरी त्याने टेबलाच्या सहाय्याने त्यावर वार केला होता. मांत्रिक रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. तिथे मांत्रिकाचा शिष्य एव्हाना बेशुद्ध झाला होता, तर दुसरीकडे अजित आपल्या बायको मुलांसोबत एका कोपऱ्यातच होता. त्याने इथे तिथे पाहिलं. तेजस्विनी, कुठे आहेस तू? तू मला दिसत का नाहीस? त्याचा जीव आता व्याकुळ झाला होता. त्याने उलट्या पडलेल्या टेबलावर आपला एक पाय ठेवून त्याचा एक खूर तोडला. त्याला चांगलंच टोक आलं होतं. तेजस्विनी, तेजस्विनी हाका मारत तो त्या मांत्रिकाकडे गेला. त्याने त्या मांत्रिकाकडे रागात पाहिले. काय रे,
कुठे आहे तेजस्विनी, माझी तेजस्विनी? मांत्रिक जोर जोरात हसायला लागला. तो काही बोलणार इतक्यात त्याने तो तीक्ष्ण खूर मांत्रिकाच्या तोंडात कोंबला. तिथे हे पाहून इतका वेळ शांत बसलेली तेजस्विनी जोरात किंचाळली. इतका वेळ मुलांच्या तोंडावर हात ठेवून असलेल्या अजितचा हातही सुटला. ती मुलंही आता जोरजोरात रडू लागली. इथे मान कापल्यावर जशी कोंबडी फडफडते तसाच तडफडत त्या मांत्रिकाने त्याचा प्राण सोडला आणि तोही कुठे गायब झाला होता. अजित आणि तेजस्विनी सगळ्या खोलीभर त्याला शोधू लागले. कसला तरी आवाज आला म्हणून अजितने पाठी वळून पाहिले तेव्हा त्याची बोबडीच वळाली. त्याच्या क्रूर नजरेने तो अजितकडे पाहत होता. अजितचा गळा पकडून त्याला फरफटत तो खोलीच्या मध्यभागी आला. तेजस्विनी, माझ्या समोर ये, नाहीतर यालाही मारायला मला जास्त वेळ लागणार नाही, असं म्हणत त्याने अजितचा गळा पकडून त्याला हवेत उचलले. तेजस्विनीने आपल्या गळ्यातील माळ काढून टाकली. ही बघ, मी आली आहे, सोडून दे त्याला आता. त्याची नजर तेजस्विनीकडे वळली. तो एखाद्या लहान मुलासारखा खुदकन हसला. तुला मी हवी होते ना? बघ, मी आली आहे. इतके दिवस तू चोरून माझ्याशी जवळीक करायचास. आज मी स्वतःहून तुला माझ्याकडे बोलावते आहे. ये, माझ्याजवळ ये, मला तुझ्या मिठीत घे. त्याने अजितला लांब फेकून दिलं. मुलं धावत त्यांच्या वडिलांकडे गेली. ती दोघंही रडत होती. तो एक एक पाऊल पुढे पुढे तेजस्विनीच्या दिशेने येत होता. ती सुद्धा थरथरत होती. तो तिच्या एकदम जवळ आला होता. तिच्या चेहऱ्याजवळ त्याने आपला चेहरा आणला. मला माहित आहे, मी मरावं हेच तुला हवं होतं. तेजस्विनीचे डोळे मोठे झाले. तेजस्विनीचा डाव त्याला कळला होता. तिच्या दंडावर बांधलेली ती डबी त्याने पाहिली होती. पण मग तो आता काय करणार होता? तेजस्विनीचा जीव घेणार होता की अजितला संपवणार होता? की आपला राग तो त्या कोवळ्या मुलांवर काढणार होता? तो एकटक तेजस्विनीच्या नजरेत नजर घालून पाहत होता. त्याने तिच्या ओठाचे चुंबन घेतले. तिला घट्ट मिठी मारली. तेजस्विनीच्या हाताला बांधलेल्या त्या पवित्र डबीमुळे काही सेकंदातच त्याची राख होऊन गेली. त्याने जिवंतपणीही आपले प्राण स्वतःच संपवले होते. आणि आत्ताही तो बोलला होता ते एका अर्थाने खरंच होतं. त्याचा जीव तो स्वतःच घेऊ शकत होता, बाकी कोणीही नाही. तेजस्विनीने आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले होते, आपल्या मुलांचे प्राण वाचवले होते. पण आपल्या पहिल्या प्रेमाचा तिने दुसऱ्यांदा खून केला होता. तिने तिचा परिवार वाचवला होता, पण तिला स्वतःला आता कोण वाचवणार होतं? त्यांच्या त्याच हॉलमधील मोठं झुंबर तेजस्विनीच्या डोक्यात पडलं. हे अचानक झालं नव्हतं. तिला कधीच बोलावणं आलं होतं, पण प्रत्येक वेळी तो तिच्या मदतीला धावून येत होता. तो तिच्यासाठी त्या यमाच्या रेड्याचाही रस्ता बदलू शकत होता. पण आता तो तिच्यामुळे अस्तित्वात नव्हता. पर्यायी ती स्वतःचं अस्तित्व हरवून बसली होती. तिनेही त्याच जागी स्वतःचा प्राण सोडला.